छान पोहे तयार आहेत, सुटसुटीत झालेत छान। नमस्ते सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज रविवार आहे। अनन्या आणि काव्य बैठकीला जायला निघाले सकाळी 1:15 वाजता। काव्य पण निघाले। सकाळी बैठक असते लवकर, त्यामुळे रविवारचं काम लवकर आवरून जातात। रेग्युलर डेज पेक्षा रविवारी काम पटकन आवरतात। काव्य पण गेले, देवाच्या पाया पडून आशीर्वाद घेऊन अनन्या पण निघाले। रुमाल आणि पाण्याची बॉटल ही लागते काव्याला, सोबत कुठेही फिरायला गेली तरी। रविवार आज निवांत दिवस। अनन्या काव्य बैठकीला गेल्या, आता येतील त्या, तर त्यांच्यासाठी मस्त कांदे पोहे बनवणार आहे। आता नाश्त्यासाठी कांदे पोहे आणि दुपारच्या जेवणासाठी आजचा बेत आहे मस्त अंड्याची बिर्याणी। अंडा बिर्याणी बनवणार आहे आपण दुपारी। पोहे कसे बनवते मी, साधी सिंपल आपली रेग्युलरच रेसिपी आहे। पोहे बनवते, सर्व तयार आहे। मिरची, कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता आणि शेंगदाणे। पोहे इथे भिजवलेले आहेत छानपैकी। शेंगदाणे फ्राय करून घेते मी आधी, नंतर बाकीच्या या गोष्टी आपण फ्राय करू। शेंगदाणे आधी फ्राय करून घेते ना, छान कुरकुरीत फ्राय होतील, मग बाकीचं आपण फ्राय करून घेऊया, कांदा वगैरे सर्व। मिरच्या अशा छान उभ्या कापलेल्या आहेत, जेणेकरून त्या खाता पण येतात। आपल्याला खायच्या असतील तर त्या मग चांगल्या फ्राय करायच्या आणि मग खाऊ पण शकतो। आम्ही खातो, शेंगदाणे फ्राय करून। दुपारी आपण अंडा बिर्याणी बनवणार आहोत, ती पण रेसिपी नक्की शेअर करेन मी। आज संडेचा दिवस, निवांत दिवस। निवांत म्हणजे मुलांसाठी निवांत दिवस। आता नाश्ता वगैरे झाला की मग 11:30 वाजता, 11:30 पावणे 12 वाजता वगैरे लावून घेऊया, काढून घेऊया। शेंगदाण्याचा छान कलर चेंज झालाय। रविवारची शक्यतो कामं लवकर आवरतात, मुली बैठकीला जातात, सकाळी लवकर जातात। काव्य मॅडम आलेली आहे, आता आहे आवडती। गरम तेलामध्ये छान मोहरी तडतडून घेऊया आधी। फक्त मोहरीच टाकते मी, आता बाकीचे सगळं।
छान तेल तापलं असल्यामुळे छान छान फ्राय झाले, तडका झाला. साधी सिंपल पोह्यांची रेसिपी. तेलामध्ये हळद पण टाकूया, छान तेलामध्ये फ्राय करू. आणि पोहे पोहे चांगले सुटसुटीत राहतील आणि अख्खे राहतील याची काळजी घ्यायची आहे नक्कीच. चवीनुसार मीठ. कोथिंबीर घातलेली. छान पोहे तयार आहेत, सुटसुटीत झालेत छान. शेंगदाणे छान फ्राय झालेत आणि मेन म्हणजे पोहे सुटसुटीत आणि अख्खे आहेत. अंडा बिर्याणीसाठी पहिले भात लावलाय साईडला. इथे अंडी उकळत टाकूया. चौघांसाठी 4 अंडी भरपूर होती. माझा स्वयंपाक आवरेपर्यंत काव्य आणि अनन्या पॅसेजमध्ये छान सायकलिंग करतायत, खेळतायत. आज संडे आहे, निवांत दिवस आहे, त्यांच्या खेळण्याचा दिवस आहे. मेन म्हणजे काम करता करता छान गाणी लावली होती, कोळी गीत लावलेलं. मग गाणं चालू आहे म्हटल्यानंतर डान्स करणं तर बनतंच. काव्याला आणि अनन्याला डान्स करायला खूप आवडतं. दुपारी छान जेवणामध्ये अंडा बिर्याणी बनवलेली. छान जेवायला बसलोय. जेवण वगैरे आवरल्यानंतर किचनची साफसफाई करून घेतली, कारण आता दसरा येईल जवळ आणि मशीनची कामं वाढली की साफसफाई करायला वेळ भेटणार नाही. त्यामुळे आतापासूनच बऱ्यापैकी माझी साफसफाई झालेली आहे. संध्याकाळी छान असा चहा त्यांच्या हातचा. साफसफाई पण केली आणि दाराचे तोरण वगैरे छान धुवून काढले. आता दसरा जवळ येईल, साफसफाई आतापासूनच चालू केली. तशी अर्धी साफसफाई झालेलीच आहे. पण काव्याचे सर्व टेडी असे खिडकीमध्ये मस्त सुकतायत. खिडकीमध्ये असे सुकायला घातलेत. खाली येणारी जाणारी लोक म्हणत असतील, हे यांच्या खिडकीमधून कोण डोकावतंय, कोण नेमकं. इकडे एक पांडा आहे, पांडा ठेवलाय सुकायला. आणि इकडे पण आहेत. हा एक मोठा टेडी आहे आणि इथे खाली डॉग ठेवलाय सुकायला. फ्लॅट सिस्टीम मध्ये असंच. संध्याकाळी अनन्याने छान दिवाबत्ती केला, उपासना केली, शुभम करोती बोलल्या दोघी पण, आणि अभ्यासाला बसल्या. अनन्या आता प्रोजेक्ट करेल. काव्या मॅडम खेळून झालं की अभ्यास करायला बसेल. आम्ही दोघे आपले बाजारात जाऊ. तोपर्यंत त्यांचं काही ना काही कामं चालले. साफसफाई करतोय, दसऱ्याची तयारी चालली. दाराचं तोरण स्वच्छ धुवून वगैरे छान सेट करतायत. दाराचं तोरण छान स्वच्छ धुवून नव्याने तयार केलेलं आहे. आपण आता तेही लावूया दाराला.
अनन्या मॅडमला स्कूलचं प्रोजेक्ट दिलेलं होतं. संडे दिवस पूर्ण गेला खेळण्यामध्ये, एन्जॉय करण्यामध्ये. आता संध्याकाळी प्रोजेक्ट करते. ग्रीन इंडिया क्लीन इंडियाचं प्रोजेक्ट आहे. काव्य अनन्या तर अभ्यास करतायत. आज रविवारचा बाजार आहे, तर मग थोडी भाजी घेऊया. भाजी आणायला जातो थोडा. कापडी पिशवी घेतली सोबत. कांद्याने तर पूर्ण रडवलं. कांदा चक्क 70 रुपये किलो प्राईस झाले कांद्याचे. कांदे घेतोयस तोपर्यंत पावसाला सुरुवात झाली आणि घरी येईपर्यंत पूर्णपणे भिजून गेलो. घरी आल्यानंतर पाहिलं अनन्याने खूप सुंदर ड्रॉइंग काढले. मला पर्सनली खूप आवडलं कलरिंग वगैरे. स्वच्छ भारत ग्रीन इंडिया क्लीन इंडिया सब्जेक्ट आहे, त्याच्यावर एक ड्रॉइंग काढले आणि हे प्रोजेक्ट बनवले. 3 डस्टबिन बनवले, लाल निळा हिरवा. अनन्याचं ड्रॉइंग चाललंय म्हटल्यानंतर काव्यानेही केलंच पाहिजे ड्रॉइंग. कोणी काढून दिले ड्रॉइंग तुला? रविवारचा पूर्ण दिवस छान अस्तव्यस्त आणि मस्त गेला. हा रविवारचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.